मई का महीना आते ही किसानों का कृषि से संबंधित कार्य शुरू हो जाते हैं। जून के महीने में मानसून शुरू होने पर बुआई शुरू हो जाती है। इससे पहले किसान बाजार में बीज खरीदने आता है, लेकिन बीज नहीं मिलने से नाराज किसान बीज के लिए हंगामा खड़ा कर देते हैं। ऐसा ही वाकया अकोला में भी देखने को मिला। दुकानों से बीज न मिल पाने के कारण नाराज किसानों ने अकोला में सड़क जाम करने की कोशिश की। आक्रामक भूमिका लेने से पुलिस ने संतप्त किसानों को शांत करने के लिए हस्तक्षेप किया। हालांकि आक्रोशित किसानों ने कृषि अधिकारियों को घेर लिया और जवाब मांगा। नाही तर यायचं लेखी घ्या, या दुकानदाराची लेखी घ्या, आमच्यावर माल नाही म्हणून त्यानं लेखी द्या. आता त्यानं दुकान बंद केलं की माल असू म्हणजे ते यायले मानून राहिले का? कृषी अधिकाऱ्याचे मान ठेवून राहिले का? ते सगळे जण माल आहे ते वाटले कशा का पहिले, मग बंद करून ठेवलं दुकान. आम्ही बियाणं मागायला आलो. दुकानदार लोक अजित 155 105 हे देऊन नाही राहिले आणि रोज आम्ही चक्रा मारून आलो. हो म्हणतात आणि देत नाहीत आणि रात्रीनं ब्लॅक मध्ये विकतात. 1200-1500 रुपयाने विकतात. आणि कृषी सहाय्यक इथं जे आले कृषी अधिकारी हे शेतकऱ्यासाठी कोणतेही काम करून राहिले नाहीत आणि आजपर्यंत 12 महिने झाले. 12 महिने खेप आहे. आम्ही शेतकरी सोनं नाणं ठेवून बियाण्याला येऊन राहिलो. या लोकांना 12 महिन्यात काय केलं अजून भिजवायची एवढी तयार नाही. आम्ही काल दिवसभर इथंच होतो आणि आजही सकाळपासून इथं लेकरं बाकरं सोडून इथं या लागून राहिले बियाण्यासाठी. आमच्याकडून घेणं होत नाही, ब्लॅक ने विकून राहिले लोक हे कृषीवाले. एक तर आमच्या घरी काही सुविधा नाही आहे. हे आले आम्हाला तिकीट 100 रुपये तिकीट खर्च करून या लागून राहिलं रोज. नाही काहीच नाही भेटलं. 3 दिवस झाले चक्र चालू आहेत. एक व्हरायटी आहे त्याचे मोस्ट डिमांड असल्यामुळे, जास्त डिमांड असल्यामुळे ही शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. मुळात कंपनीकडनं यावेळेस जो काही त्यांचं जर्मिनेशन पर्सेंटेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे, उगवण क्षमता कमी असल्यामुळे त्यांच्याकडनं शॉर्ट सप्लाय झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मोठी डिमांड या ठिकाणी वाढलेली आहे. त्याच्यामुळे याची गर्दी झाली नाही. फक्त एका कंपनीचा माल उपलब्ध नाहीये, इतर कंपन्यांचा माल मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की इतर कंपन्यांचा सुद्धा माल आपण घ्यावा. एकूण आपल्याकडे 6 लाख पाकिटांची डिमांड होती. एकूण 4-4.5 लाख पाकिट आपल्याकडे उपलब्ध आहेत. सप्लायचा काही प्रॉब्लेम नाही. सप्लाय मुबलक प्रमाणात आहे. बियाणे सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. पर्टिक्युलर एक कंपनी आहे, तिचा माल शॉर्ट आहे. नागपुर समय, गली से दिल्ली तक।